एक 5व्या मजल्यावरनं एका कुत्र्याला फेकण्यात आलं, त्याला असे दोन्ही पाय टाकून त्याला फेकण्यात आलं होतं असं त्याच्या प्राथमिक पडण्यावरनं दिसतं आहे. तो पोरगा एका लहान पोरीच्या अंगावर पडला, त्या पोरीचा तात्काळ मृत्यू झाला. कुत्र्याचं काय झालं ते मला माहीत नाही. त्याच्यानंतर केस दाखल करण्याचं ठरवलं, पण त्या परिवारावरती प्रचंड दबाव आणला जात होता की केस करू नका. पण त्यांनी हिंमत दाखवली आणि केस करायला आले. पण पोलिसांची नेहमीच्या सवयीप्रमाणे केस लूज करण्याचा प्रयत्न केला. ते जेव्हा या इथल्या लोकांनी मला फोन केला, केस नोंदवली. साहेब, ज्या पद्धतीने नातेवाईकांचा आरोप आहे की कळवा हॉस्पिटलला ज्यावेळी मुलीला घेऊन गेला त्यावेळी हलगर्जीपणा जे कळवा हॉस्पिटलमध्ये झाला, त्यामुळे ठाणे प्रशासनामध्ये हलगर्जीपणा हा काही नवीन नाही. ठाण्यामध्ये हलगर्जीपणा हा ठाणेकरांच्या 5वीला पुजला आहे. सर, काय वाटतं कुणाचा दबाव होता, नेमका कशा दबावामुळे 2 दिवस झाले हे FIR झाला नव्हता? आता माझा दबाव नव्हता एवढं मी सांगू शकतो, बाकी मला कोणाचं नाव घ्यायचं नाही. जी 5 वर्षाची मुलगी होती सना बानू शेख, तर तिच्यावर टेरेसवरून कुत्रा पडल्यानंतर त्याच्यामध्ये ती जखमी होऊन मृत पावली होती. तर त्याच्यामध्ये आपण पहिले ADR दाखल केला होता. त्याच्या चौकशीअंती आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये BDS कलम जे आहे ते 105 आणि 291 नवीन जी भारतीय न्याय संहिता कलम जे आहे 291 आणि 105 हे लावलेलं आहे. त्यामध्ये आरोपी जो आहे जाहीर इस्माईल सय्यद हा 24 वर्षाचा युवक आहे. त्याने पाळलेला तो कुत्रा होता. टेरेसवर त्याने त्याची आंघोळ करून त्याला बांधलेलं होतं आणि त्या कुत्र्याने त्या बेल्टमधनं स्वतःची मान काढण्याच्या याच्यामध्ये तो पडला असं सध्या प्रथमदर्शनी दिसत आहे. अजून तपास चालू आहे. जमलं तर त्याच्यामध्ये अजून कलम वाढू शकतात किंवा आरोपी पण वाढू शकतो. तर चौकशी आणखी सगळे निष्पन्न होईल. सध्या एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे.